प्रश्न आहे बघा तुम्हाला 4 मार्चला बुधवार आहे तर 20 एप्रिलला कोणता वार येईल? 20 एप्रिलचा वार काढायचा आहे आपल्याला. तर मग काय करावं लागेल आपल्याला? एक काम करायचे. 4 मार्च आहे ना, तर मार्च मध्ये एकूण महिने किती रे? 31. आपलं सॉरी महिने नाही, दिवस किती? मार्च मध्ये एकूण किती दिवस? 31 दिवस आहे. आणि हे कोणता दिवस आहे? 4 मार्चचा दिवस आहे, बरोबर. मग काय करायचं? 31 मधून 4 अगोदर वजा करून घ्यायचे. किती उरतात सांगा बरं? 27, बरोबर. किती येतात? 27. आणि एप्रिलचे 20 दिवस, 20 दिवस काय करायचे? याच्यामध्ये प्लस करायचे. किती येतात? 47. किती येतात? 47. मग काय करायचं? तुम्हाला सांगितलेलं आहे, सगळं शिकवलेलं आहे बघा. त्याच्यानंतर काय करायचं? 47 ला काय करायचं? 7 ने भागाकार करायचा 47 ला. मग 7 न भागाकार करायचा. मग 7 मध्ये एका नाही 47 ते येत नाही. मग त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 6 7 सखी 42. म्हणजे 6 चा भाग बसला आणि 42 आलं. परंतु काय झालं? बाकी उरली आपल्याकडे. 47 मधून 42 गेले, 7 मधून 2 गेले 5, 4 तून 4 गेले 0. बाकी किती आली? 5. मग बुधवार आहे ना, 4 मार्चला काय आहे? बुधवार आहे, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचंय? 20 एप्रिलचा वार काढायचा आपल्याला. मग काय करायचं? 5 बाकी आली ना आपल्याला. मग बुधवारच्या पुढे 5 दिवस जायचं. बुधवार, गुरुवार है ना, त्याच्यानंतर शुक्रवार, त्याच्यानंतर शनिवार, मग रविवार आणि सोमवार. मग उत्तर काय आपलं? सोमवार. उत्तर आहे का याच्यात?